जय भीम. मी राहुल कदम. सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. अलीकडच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील एक बडे उद्योगपती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परम मित्र म्हणून समजले जाणारे गौतम अदानी यांच्या विरोधात अधिकाधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. जाहीर सभा असो किंवा पत्रकार परिषद असो, राहुल गांधी अदानींवर जोरदार हल्ला करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींपेक्षा ते अदानींवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. ॲपलच्या आयफोन नोटिफिकेशनवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अदानींवर हल्ला केला आहे. त्यामुळे राहुल गांधी मोदींपेक्षा अदानींबाबत अधिकाधिक आक्रमक होत आहेत हा प्रश्न विचारला जात आहे. याचं उत्तरही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे. राहुल गांधी यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी राजा आणि पोपटाची गोष्ट सांगितली आहे. गोष्टीतील राजा जो आहे त्याच्या कारभाराला जनता व विरोधक कंटाळलेले आहेत. ते राजाला पराभूत करण्यासाठी राजावर सतत आक्रमण करीत असतात, मात्र तरीही राजांना मारला जातो ना पराभूत होतो. राजाची शक्ती कशात आहे हे विरोधकांना कळत नव्हते. एके दिवशी राजाच्या राजवाड्याबाहेर बसलेल्या ऋषीकडे ते सर्वजण जातात. ते विचारतात तेव्हा ऋषी त्यांना सांगतो की राजाचा आत्मा हा राजाच्या शरीरात नसून राजवाड्याच्या परिसरात एका घरात एका पिंजऱ्यात असलेल्या पोपटात आहे. त्याला पकडा, राजाचा पराभव होईल. पहले टाइम बहुत सालों पहले हिंदुस्तान में एक राजा हुआ करता था. उसके खिलाफ सारे लोग खड़े हो गए थे. पूरी जनता, सारा का सारा ऑपोजिशन उन पर आक्रमण कर रहा था और वो टेफ्लॉन जैसे थे. उन पर जितना भी आक्रमण करो कुछ होता नहीं था. तो थोड़ी साल बाद जो ऑपोजिशन के लोग थे जो उसको रेजिस्ट कर रहे थे, वो बाहर एक ऋषि बैठा रहता था, उसके पास गए. उसने कहा कि बताइए, हमें बात समझ नहीं आ रही है. हम इस राजा पर मतलब 24 घंटा आक्रमण करते हैं, जनता इसके खिलाफ है, कुछ होता ही नहीं है. जितना हम इस पे आक्रमण करते हैं ऐसा लगता है कि हम गलत जगह मतलब तीर मार रहे हैं. तो ऋषि ने कहा, वो काफी मतलब नॉलेजेबल था, तो उसने कहा देखिए एक्चुअली बात क्या है, ये जो राजा है इसकी आत्मा इसके अंदर नहीं है. इसकी आत्मा वहां पे पीछे एक छोटा सा घर है, वहां पे एक पिंजड़े में एक तोता बैठा है. इसकी जो आत्मा है ना वो उस तोते के अंदर है. उस तोते को जाके आप पकड़ लीजिए, राजा खत्म हो जाएगा. ही गोष्ट सांगून राहुल गांधी यांनी आम्ही विरोधक व जनता ज्या राजाचा पराभव करू इच्छितो तो राजा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पण या राजाचा आत्मा ज्या पोपटात आहे तो पोपट म्हणजे गौतम अदानी असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी पोपटाला पकडणे आवश्यक होते. तो पोपट आम्ही पकडला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत गंभीर विधान करताना पुढे म्हटले आहे की खरी शक्ती राजाकडे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नसून ती अदानींकडे आहे. त्यानुसार सर्वशक्तिमान कोण असा क्रम केला तर आजच्या घडीला भारतात नंबर 1 अडाणी, नंतर 2 नंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 3रा नंबर अमित शहा यांचा आहे. आम्हाला भारतीय राजकारण स्पष्टपणे समजले आहे. त्यामुळे आम्ही पोपटाला म्हणजे अदानींना असे घेरले आहे की तो कुठून पळून जाऊ शकत नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. क्योंकि नरेंद्र मोदी जी की आत्मा अदानी में है. तोता कहीं बैठा है, राजा कहीं बैठा है और बहुत समय के लिए
सारी की सारी ऑपोजिशन राजे पे अटैक कर रही थी, मगर असलियत यह है कि राजा राजा ही नहीं है, पावर किसी और के हाथ में है, अदानी जी के हाथ में है। मैं पहले सोचता था नंबर 1 प्राइम मिनिस्टर, नंबर 2 अदानी, नंबर 3 अमित शाह। एक्चुअली ये गलत है। नंबर 1 अदानी, नंबर 2 प्राइम मिनिस्टर, नंबर 3 अमित शाह। अब हिंदुस्तान की पॉलिटिक्स हमें समझ आ गई है, और अदानी जी बच के नहीं निकल सकते, क्योंकि अदानी जी को हमने ऐसे घेरा है, तोते को हमने ऐसा पकड़ा है कि वो बच के नहीं निकल सकता है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडाणींना सर्व शक्तिमान बनवले आहे. त्यासाठी देशातील मोक्याची संसाधने सढळ हस्ते मोदींनी अडाणींच्या हवाले केली आहेत. रेल्वे त्यांच्या ताब्यात दिली, एअरपोर्ट दिले, कोळशाच्या खाणी दिल्या गेल्या. अडाणींच्या फायद्यासाठी शेतीविषयक कायदे केले गेल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. मोदींच्या अडाणी प्रेमाने देशातील तरुणांचे मोठे नुकसान केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपका ध्यान कभी इधर ले जाते हैं, कभी उधर ले जाते हैं, कभी इधर ले जाते हैं। आपके दिल के अंदर गुस्सा पैदा करते हैं, और जब आपके दिल में नफरत आती है, गुस्सा आता है, जो आपका भविष्य है, जो इस देश की पूंजी है, जो इस देश का धन है, उसको उठा के ये लोग ले जाते हैं। अदानी जी को हिंदुस्तान के पोर्ट्स पकड़ा दिए, हिंदुस्तान के एयरपोर्ट्स पकड़ा दिए। मुंबई एयरपोर्ट चाहिए था, सीबीआई ईडी का प्रयोग किया, मुंबई एयरपोर्ट दे दिया। एग्रीकल्चर में कानून बना दिए अदानी जी के लिए, फूड ग्रेन्स की स्टोरेज उनके हाथ में, इंफ्रास्ट्रक्चर उनके हाथ में, आप सड़कों पे चलते हो, सीमेंट उनके हाथ में। तो पूरा का पूरा देश ये 3-4 लोगों को पकड़ा रहे हैं। नुकसान किसका हो रहा है? हिंदुस्तान के युवा का हो रहा है। देशाची संपत्ती तरुणांच्या डोळ्यादेखत 2-4 उद्योगपतींच्या झुळीत टाकली जात आहे. आणि नरेंद्र मोदी तरुणांना डॉक्टर, इंजिनियर, IAS होण्याचे सल्ला देत आहेत. ही तरुणांची फसवणूक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपसे ये कहते हैं कि आप जाइए पढ़ाई कीजिए, आप जाइए IAS बनिए, आप जाइए इंजीनियर बनिए। आप में से 1% इंजीनियर बनेगा, 1% डॉक्टर बनेगा, 0.0000001% IAS बनेगा। तो ये आपको झूठे भविष्य का वायदा करते हैं, और जो आपका धन है आपके आंखों के सामने आपसे छीन के ले जा रहे हैं। अदानी हे राक्षसी मक्तेदारीचे प्रतीक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अडाणींची मक्तेदारी सर्व क्षेत्रात विस्तारली ही चिंताजनक बाब असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की देशातील CBI, ED सारख्या घटनात्मक संस्था अडाणींमार्फत नियंत्रित केल्या जात आहेत. म्हणूनच सरकार विरोधात किंवा अडाणी साम्राज्य विरोधात बोलणाऱ्यांची हेरगिरी केली जात आहे. अडाणींच्या या मक्तेदारीने लोकशाही उद्ध्वस्त केली जात आहे. जनतेच्या पैशाची चोरी केली जात आहे. घटनात्मक संस्था बर्बाद केल्या जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकार हे अदानींचे सरकार असल्याचे सांगत यावेळी हे अदानी सरकार आम्ही निश्चित खाली खेचणार असल्याचे, त्यासाठीची रणनीती आमची बनल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मात्र ती रणनीती आताच उघड करता येणार नसल्याचे राहुल गांधी यांनी मिश्किलपणे सांगितले आहे. अदानी सरकारच्या विरोधात आमचा पक्ष आक्रमक आहेच, पण आता इतर विरोधी पक्षही भूमिका घेत आहेत. तेही या मक्तेदारीने त्रस्त आहेत. शिवाय देशातील लाखो करोडो लोक देशाला लुटणारे मोदी अडाणी प्रेम बघत आहेत. या लोकांकडे पैसे नसतील, पण ते अदानी सरकारच्या विरोधात एकजूट होत आहेत हे स्पष्ट असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. ये एक कॉन्सेप्ट है, एक आइडिया है, हिंदुस्तान का एक आइडिया है। मैं अकेला नहीं हूं, करोड़ों लोग खड़े मेरे साथ। वो अलग बात है कि उनके हाथों में लाखों करोड़ रुपए नहीं है, मगर वो सब खड़े हुए, सबको दिख रहा है, सबको दिख रहा है देश में क्या हो रहा है।
अदानी जी एज नंबर 1, सबको दिख रहा है. एकूणच राहुल गांधी यापुढे अडाणींच्या मक्तेदारी विरोधात पर्यायाने भाजप विरोधात अधिकाधिक आक्रमक होणार आहे निश्चित. या आक्रमकाला इंडिया आघाडीतील इतर सर्व पक्ष कशी साथ देतील यावर राहुल गांधी यांच्या अडाणी विरोधाच्या लढाईचे यश अवलंबून आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जय भीम. मी राहुल कदम.